उमरेड कऱ्हाणला अभयारण्याच्या सीमेलगत आढळला बिबट्याचा मृतदेह. नैसर्गिक मृत्यूंचा प्राथमिक अंदाज. वनविभागाकडून मृतदेहावर अंत्यसंस्कार. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात वाघ व बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. एका आमदाराने तर थेट वाघाच्या वेशात विधान भवनात प्रवेश करून सरकारचे लक्ष वेधल्याने हा विषय राज्यभर गाजला. मात्र अधिवेशनातील या गदारोळाच्या दरम्यानच विदर्भात प्रत्यक्षात परिस्थिती किती गंभीर आहे हे आजच्या घटनेने पुन्हा स्पष्ट केले आहे. आज उमरेड विधानसभा क्षेत्रातील मौजा वानोळा परिसरात उमरेड कऱ्हाणला अभयारण्याच्या सीमेलगत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतालगत बिबट मृत अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. वन विभागाने घटनास्थळी धाव घेत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शवविच्छेदनाची कारवाई केली. प्राथमिक माहितीनुसार बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अभयारण्यालगत शेती असलेल्या उमरेड पवनी कऱ्हाणल्या पट्ट्यात वाघ व बिबट्यांची वर्दळ वाढल्याने शेतकरी प्रचंड दहशतीत आहेत. शेतात काम करणे, जनावरे चारायला नेणे तसेच रात्रीच्या वेळी हालचाल करणे धोकादायक बनले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान भिवापूर शहरात अलीकडेच पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एका बैलाचा तसेच कुत्र्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भिवापूर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकवस्तीजवळ वन्य प्राण्यांचा वावर वाढत असल्याने मानवी जीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन्यजीवांचे संरक्षण आवश्यक असले तरी मानवी जीव आणि पशुधनाचे संरक्षण हेही तितकेच महत्वाचे आहे, अशी ठाम भूमिका नागरिक मांडत आहेत. संवेदनशील भागात पिंजरे, ट्रॅप कॅमेरे, रात्रीची गस्त वाढवणे तसेच लोकवस्तीजवळ भटकणाऱ्या वाघ बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात येत आहे. विधान भवनात चर्चांचा गाजावाजा सुरू असतानाच जंगलालगत प्रत्यक्षात भीतीचे वास्तव समोर येत आहे. हिवाळी अधिवेशनातील चर्चांपुरतेच मुद्दे मर्यादित राहणार की शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देणाऱ्या ठोस उपाययोजना राबविल्या जाणार, हा सवाल आता संपूर्ण विदर्भातून उपस्थित होत आहे. विदर्भ आवाजसाठी मी सतीश तुळसकर, उमरेड. सर नमस्कार. नमस्कार. आज दक्षिण वन परिक्षेत्रांतर्गत एका बिबट्याचा म्हणजे मृतदेह आढळला, त्याचे काही अवशेष आढळले, अशी एक घटना घडल्याचं स्पष्ट होत आहे. तर काय सांगाल त्या घटनेबद्दल? सर, आज दिनांक 13/2025 रोजी आमच्या म्हणजे कऱ्हाणला अभयारण्य आहे याच्या लागून असलेला वानोडा गाव आहे. कऱ्हाणला अभयारण्याच्या जस्ट 20 मीटर अंतरावर बिबट वन्य प्राणीचा मृत अवस्थेत नाही का मला शव मिळालेला आहे. त्यानुसार आम्ही नाही का मोक्यावर जाऊन आमचे माझे कर्मचारी आणि मी पूर्ण टीम आम्ही गेलो. त्यावेळी तिथले मौका पाहणी केल्यानंतर असं निश्चित की ते पूर्ण कुजलेल्या अवस्थेत होतं. अच्छा. आणि त्याचं क्षेत्र जे आहे आता वन परिक्षेत्र अधिकारी दक्षिण उमरेडच्या भिवापूर उपक्षेत्रातील मोखाडा बिटा तेथील अंतर्गत येत असलेलं गाव. पण तिथं आमचं जंगलाचा भाग नाही आहे, परंतु जो कऱ्हाणला अभयारण्य जो आहे त्यांच्या बिटाला लागून असलेला भाग आहे सर. अच्छा. आणि पण तो शेत म्हणजे हे जे भाग आहे हा शेत सर्व क्रमांक 130 ला लगत आहे. आणि त्यामुळे आम्ही पूर्ण माहिती झाल्याबरोबर आमच्या डीसी मॅडम आहे व्यास मॅडम यांना याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच सहाय्यक वनसंरक्षक धनविजय साहेब यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही बाकीची पुढील कारवाई केली. त्यात पशुवैद्य अधिकारी अस्मिता जगतापे व त्यांचे सहकारी श्री दीपक उराडे यांना मोक्यावर घेऊन जाऊन त्याचं संविच्छेदन करण्यात आलं. तसेच वन्यजीव मादक आपले रोहित कारू हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या संविच्छेदन करण्यात आले. आणि त्यानंतर सदर पुरा शवाला आपण त्याला जाळण्यात आलेलं आहे. त्याचा अंतविधी करण्यात आलेला आहे सर. जो मृतक बिबट होता तो साधारण किती वर्षे वयोगटातील असावा? अंदाजे सर तो कसं त्याची पूर्ण जर कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे आपण असं त्याच्यामध्ये असे निर्देशित करू शकत नाही. फक्त त्याच्या एका पायाच्या याच्यावर फक्त ठिपके असल्यामुळे आपण तो बिबट आहे फक्त आपण हे करू शकलो. पण त्याचं वय आणि हे पण त्याचे दाताचे जे हे आहे दाताचे मोजमाप ह्याच्या अंदाजावरून तो जवळपास 2-3 वर्षाचा असायला पाहिजे असा बदल अंदाजे असा म्हणजे एक अंदाजे प्राथमिक अंदाजामुळे. आणि सदर ही घटना ही जवळपास 15 दिवसापूर्वी कारण पूर्ण शरीर
पूर्ण कुजलेल्या अवस्थेत आणि पूर्ण फक्त त्याचा सांगाडा आणि पूर्ण अवयव, त्याचे नख, दात हे सर्व व्यवस्थित मौक्यावर आम्हाला आढळून आलेले आहे. अच्छा, म्हणजे शिकारीच्या उद्देशाने त्याचा मृत्यू झाला नसावा. नाही, शिकारीचा उद्देश असा प्राथमिक अंदाजावरून तर वाटत नाही, कारण ते कुजलेलं आहे आणि हे टेरिटरी फाईट किंवा एक जो आपला जो म्हणतो नैसर्गिक मृत्यू या प्रकारचा एखादा प्रकार, कारण त्याला शिकारी किंवा त्याचे म्हणजे अवयव पूर्ण साबूत आणि पूर्ण सर्व असल्यामुळे तो शिकारीचा प्रकार वाटत नाही. बरं सर, पुन्हा काल रात्री उमरेड शहरालगतच असलेले तर आदर्श नगरमध्ये तिथला एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे की बाबा तिथे वाघ आलेला होता आणि वाघाची डरकाळी फोडण्याचा आवाज त्या ठिकाणी येत असल्याचं काही नागरिक सांगत आहेत. तर त्याबद्दल आपण काय सांगाल? सर, तो आवाजाच्या याच्यावरून असं जर बघण्यात आलं आहे, कारण त्या आवाजात फक्त एक कुत्रा थोडे बहुत भुंकत आहे आणि कुत्रे जर वाघ असता तर कुत्र्याचं भुंकणं असं फार लांब लचक कंटिन्यू असलं, पण त्या व्हिडिओमध्ये जो काय व्हिडिओचा आवाज जर पाठवलेला आहे त्याच्यामध्ये कुत्र्याचे भुंकणे थोडे थोडे हलकेसे आहे आणि ते एक हंबरण्यासारखा, तो वाघाची डरकाळी नसून मला तो एखादा आपला पशु, आपलं जे आहे पाळीव पशु, गाय किंवा एखादा सांड टाईपच्या त्याचा आवाज वाटतो. ते कुत्रे त्याच्यावर भुकले असल्यानंतर त्यांनी तो रिॲक्शन दिलेला आहे सर, कारण तो वाघाचा आवाज असा वाटत नाही आहे. तरी आमची टीम त्या एरियामध्ये जाऊन त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत राहिलेली आहे आणि त्याच्यात असे कुकडे पगमार्क किंवा वाघाचे काय आढळतात का ते बघण्याचं काम चालू आहे. पण त्या आवाजावरून तरी असं निदर्शनास येत नाही, परंतु आम्ही प्राथमिक म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने लोकांच्या आणि वाघाच्या, त्यामुळे आम्ही त्याच्यावर नाही का देखरेख ठेवली आहे. म्हणजे परंतु ते अफवाचं असं कारण असं वाटतं, परंतु आम्ही त्याच्या अफवावर न जाता ते प्रत्यक्ष काय आहे याची पाहणी करत आहोत. ठीक सर, सध्या सगळीकडे बिबट्याचे आणि वाघांच्या हल्ल्यांचे विषय गाजत आहे. हिवाळी अधिवेशनात सुद्धा तोच मुद्दा धरून ते सगळं अधिवेशन चाललं जात आहे. तर आपण ह्या ज्या घटना चालतात आणि आपल्या इकडे पण वाघ हल्ल्याच्या घटना किंवा अजून काही हल्ले, तर या संदर्भात नागरिकांना काही आपण संदेश देऊ इच्छिता का? ह्या जशा अफवा पसरतात किंवा वाघ आल्याची भीती लोकांच्या मनात आहे, असं अफवावर विश्वास न ठेवता आमच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्हाला प्रत्यक्ष म्हणजे फोन करून बोलवलं तर आम्ही प्रत्यक्ष मौक्यावर आणि येऊन राहिलो. आम्ही जिथे बी आम्हाला अशी काही माहिती मिळतात आम्ही मौक्यावर जातो, मौक्यावर शहानिशा करतो आणि काय आहे त्यानंतर लोकांना तसं मार्गदर्शनही करतो की बा अशा अफवा पसरू नका आणि काही जर भीती वाटण्याचं कारण आहे आणि रात्री एकटे दुकटे फिरू नका. वन्यप्राणी, आपला एरिया वन्य प्राण्यांसाठीच प्रसिद्ध आहे, त्यामुळे रात्रीचं थोडंसं जे एकटे फिरणे आहे ते थोडंसं लोकांनी थोडंसं कमी करावं आणि सोबत टार्च बीचच्या अंधारामध्ये फिरू नये. आणि सर, संपर्क साधण्यासाठी काही दूरध्वनी क्रमांक वगैरे लोकांना आपण काय कुठला देणार आहोत? तसं तर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा लोकांजवळ आहे, परंतु माझा बी जो नंबर आहे तो माझा नंबर घेऊ शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8380967893. ठीक आहे सर, धन्यवाद.